रत्नागिरीकडे विलवडे गावातील विहिरीत एक बिबट्या पडलाय। लांजा तालुक्यातील विलवडे गावात ही घटना घडली आहे। भक्ष्याच्या शोधात धावताना बिबट्या विहिरीत पडला। वन विभागाचं पथक घटनास्थळी आता दाखल झालंय। बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू झालाय। ही दृश्य आपण बघू शकतो। एक्सक्लुझिव्ह दृश्य लांजा रत्नागिरीमध्ये विहिरीमध्ये बिबट्या पडलेला आहे। लांजा तालुक्यातील विलवडे गावातील ही घटना आहे। बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अधिक माहिती घेऊयात, प्रणव पोळेकर आपल्याबरोबर आहे। प्रणव, आपण बघतोय विलवडे गावात ही घटना घडलेली आहे। बिबट्या विहिरीत पडला, ही दृश्य एक्सक्लुझिव्हली आपल्याकडे आहेत। त्याला काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। आता काय परिस्थिती आहे? मृदुला मॅडम, जे आहे ते आता खरं तर 10 तासाच्या प्रयत्नानंतर वन विभागाला या बिबट्याला बाहेर काढण्यात जे यश आलेलं आहे। लांजा तालुक्यातलं जे विलवडे गाव आहे त्या ठिकाणी पाटीलवाडी म्हणून एक वाडी आहे। त्या ठिकाणी हरिश्चंद्र पाटील यांच्या मालकीची जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये हा बिबट्या जो आहे काल रात्री भक्ष्याच्या शोधात असताना पडला होता आणि त्याला जे आहे वन विभागाच्या पथकानं जे आहे ते रात्री त्या ठिकाणी दाखल झाले होते। मात्र रात्री अंधार असल्यामुळे त्याला बाहेर काढण्यात जे आहे ते अपयश आलं होतं। मात्र सकाळी वन विभागाच्या पथकानं पुन्हा प्रयत्न सुरू केले आणि बरोबर 10 तासाच्या प्रयत्नानंतर या बिबट्याला जो आहे तो बाहेर काढण्यात यश आलेला आहे आणि त्याला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात येणार आहे। खरं तर गेल्या वर्षभराचा जर विचार करायला गेला तर एकूण 47 बिबटे हे जे आहेत ते विहिरीत पडले होते। त्यातले 29 बिबटे जे आहेत ते मृत पावले होते आणि 18 बिबट्यांना जीवदान वन विभागाकडून देण्यात यश आलं होतं। खरं तर अनेक वेळा कोकणामध्ये जंगलतोडीमुळे मोठ्या प्रमाणात बिबटे जे आहेत ते विहिरीत पडलेत आणि भक्ष्य कमी झाल्यामुळे ते बिबटे जे आहेत ते मानवी वस्तीमध्ये यायला लागले। आणि महत्त्वाचं म्हणजे आता हा बिबट्याला बाहेर काढण्यात यश मिळालंय। धन्यवाद प्रणव, ही माहिती दिल्याबद्दल। प्रणव पोळेकर आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते। लांजा तालुक्यातली ही घटना। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।